हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता सकाळचे वाजले आहे 7:30. आत्ता माझी मुलगी पण अभ्यास करते आहे. माझे हस्बंड आत्ता जस्ट ड्युटीवर गेलेत. म्हटलं चला आता जाऊया, आपलं काम करून घेऊ. एक छोटीशी मॉर्निंग पोस्ट टाकून देऊया. बघू शकता तुम्ही पक्षी कसे. तिथे समोर बिल्डिंगचं काम चालूही झालं आहे. ते लोक एवढं सकाळी आलेतसुद्धा. आपण चहा पाणी करतो ह्या वेळेला ते बिचारे आले, पण त्यांचे काम चालूही केलेत त्यांनी. तुम्हाला आवाज तर येतच असेल ना. ते बघा, तुम्ही बघू शकता तिथे बिल्डिंगमध्ये लोक आलेत, इंजिनियर्स लोक, आणि त्यांचे कामं चालूही आहेत. बिचारे पहाटेच येऊन जातात ते. आणि इकडे समोर स्कूल आहे. स्कूलमध्येही प्रार्थना वगैरे चालू आहे, प्रार्थना वगैरे. हे पक्षी येत आहेत जातात, येत आहेत जातात. हॅलो फ्रेंड्स, मी नॅचरली व्हिडिओ बनवते आहे, म्हणजे विदाऊट मेकअप. कारण एवढे सकाळी मेकअप वगैरे करून व्हिडिओ बनवणं नाही आहे पॉसिबल. आपण नॅचरली पण लोकांसमोर आलंच पाहिजे. भविष्यात आपण कुठे काही फेमस वगैरे झालो, कधी सगळे आपल्याला भेटले, प्रत्येक ठिकाणी फिल्टर लावून नाही चालणार. मी प्रत्येक वेळी फिल्टर लावलं तर माझे फ्रेंड्स मला नेहमी थोडी ना ओळखतील. असं आपण कधी आपली अचानक भेट वगैरे झाली तर म्हटलं पाहिजे की हां, ही गीतल आहे, ओळखलं पाहिजे. विदाऊट मेकअपही आपण जसं आहे तसं रिअल आपण समोर पण आलं पाहिजे. हे आमचं फिश टँक. पण आमची मासे 4 वर्ष होते, ते 4-5 वर्ष राहिले, ते आता नाही आहे. मग ते आम्ही वरती टेरेसवर आणून ठेवलं आहे. आणि हे झाडं आहेत लावलेले. हे कसलं झाड आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, कारण मला माहिती नाही आहे. आणि हे पण नाही माहिती. इथे आम्ही इथे लावलेलं पेरूचं लावलेलं, आणि मग ते खराब झालेलं. त्याच्यामुळे आता आम्ही दुसरी ते गुडवेल म्हणून एक आयुर्वेदिक औषध आहे ते लावलेलं आहे. आणि इथे आंबा लावलेला आहे. आंब्याची काठी आहे इथे हळूहळू आता. आणि हे आमचे शोचे होते झाड, खूप छान छान. पण ते उन्हाळ्यामुळे मलाही वरती यायला वेळ नव्हता. माझे बाबा खूप आजारी होते, 2 महिने मी गावालाच गेलेले. त्याच्यामुळे ते सगळे सुकवून गेले झाडं. पाऊस तर आत्ता काल 2 दिवसापूर्वी पडला आहे. त्याच्या आधी पाऊस नव्हता. आमच्या गावात नाशिकमध्ये बिलकुल म्हणजे पाऊस नव्हताच. आता 2 दिवसापूर्वी फक्त खूप सारा पाऊस येऊन गेला आहे. बुद्धांची मूर्ती तुम्ही बघू शकता.
चला आता तुम्हाला मी मागचंही दाखवते. बघा किती छान पक्ष्यांचा किलबिलाट. हे बघा पेरूचं झाड येतं आहे. मित्रांनो, नक्की तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. आमचा चॅनल नवीन आहे. तुमच्या एका सपोर्टमुळे प्रत्येकाने जर सपोर्ट केला, महाराष्ट्रातील किती लोक पुढे आले आहेत. आम्हालाही तुम्ही पुढे येण्याची संधी द्या. प्लीज सपोर्ट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आमच्यासाठी म्हणजे खूप किमती आहात तुम्ही सगळे. तुम्ही आहात तरच आम्ही पुढे जाऊ शकतो. तर प्लीज फ्रेंड्स, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि आमचं चॅनल जेव्हाही लाईव्ह आलं तर तुम्ही येत जा आमच्या चॅनलवर. बघा पक्षी कसे येतात बघा. गेला उडून. मी नाशिकहून आहे, नाशिक महाराष्ट्र. तुम्ही कुठून आहात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. खूप छान असं सुंदरगार वारा सुटला आहे. किती छान असं आकाश आहे. आकाशाने मला पांघरून घेतलं आहे. किती छान. फिल्टर लावायचीही गरज नाही आहे, काही नाही. नॅचरल लुक खूप म्हणजे खरंच म्हणजे छान असतं आकाशाचं. म्हणजे कुठलाही बॅकग्राऊंड नको, काही नको. टेरेसवरती आलं की म्हणजे आकाश आपल्याला पूर्ण पांघरून घेतं. सुंदर असे नारळाचे झाड आहे तिकडे बघू शकता तुम्ही. दोन नारळाचे झाड आहेत आणि हा खूप सुंदर व्ह्यू आहे माझ्या एरियातील. मला तर जाम आवडला. तुम्हाला आवडला की नाही ते तुम्ही नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा. माझी केस खराब होत आहे, थोडं हवा येते ना. मी सकाळी व्हिडिओ बनवण्यासाठी टेरेसला आले माझ्या फ्रेंड्सना झलक देण्यासाठी. आणि मी शक्यतो मॉर्निंगलाच व्हिडिओ टाकणार फ्रेंड्स. 7 वाजेला मी वरती येणार. 7 वाजेला मी शूट करणार. त्याच्यानंतर मी 8-8:30पर्यंत नक्की रोज रील टाकणार. तुम्ही नक्की माझे ब्लॉग बघत जा. ओके फ्रेंड्स, आता जाते मी. बाय. थँक्स फॉर वॉचिंग. आणि
लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. बाय फ्रेंड्स.